आजच्या या इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेलच्या उद्घाटन समारंभाची तसेच पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मिळवण्यासाठी उपस्थित प्रमुख अतिथी आणि अभिनव प्रयोगांची कास आमचं महाविद्यालय ठेवून आहे आणि त्यामुळेच विद्यार्थी केंद्रबिंदू आणि विद्यार्थ्यांचं हित या माध्यमातून जप्त झालं। आज समाज माध्यमांच्या गराड्यात अस्तित्व हरवत चाललेल्या विद्यार्थ्यांना आणि अशा पिढीला स्टार्टअप उद्योग व्यवसाय या दृष्टीने प्रेरित करून उष्मावरण करण्यासाठी किंवा त्यांना कौशल्याधिष्ठित रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आजचा हा भव्य कार्यक्रम आणि याचं आयोजन एका जोरदार टाळ्यांच्या सर्व मान्यवरांचं स्वागत करतो। या प्रसंगी एवढंच म्हणावंसं वाटतं की उठ विद्यार्थ्या जागा हो, उठ विद्यार्थ्या जागा हो, उद्योग व्यवसायाला विघ्नाला तू धागा हो। कारण आजची जर पिढी उद्योग व्यवसायामध्ये आली आणि या नवीन मुलांना त्यांच्या टॅलेंटला त्यांच्या कौशल्याला जर प्रेरणा मिळाली तर नक्कीच या महाराष्ट्राचं या भारताचं भविष्य उज्ज्वल असणार आहे। आज या कार्यक्रमाची भूमिका आणि एकूणच मान्यवरांचं स्वागत आणि प्रास्ताविक करण्यासाठी मी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर अरुण गायकवाड सरांना विनंती करतो की आपण आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। शिक्षण प्रसारक संस्था प्रथमतः माझा सर्वांना नमस्कार। गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग। आवाज इतका छोटासा। रोजगार मेळाव्यासाठी आलेले विद्यार्थी जे आहेत तिकडे बसले त्यांचा आवाज मोठा आहे। गुड मॉर्निंग। असो, नाश्ता केलेला नसावा। संगमनेर महाविद्यालयाचं इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन सेल या सेलच्या निमित्तानं त्याचबरोबर रोजगार मेळावा या संयुक्त कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर स्थानापन्न असणारे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक आपल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इनोव्हेशन इन्क्युबेशन अँड लिंकेजेस या विभागाचे संचालक आदरणीय प्रोफेसर डॉक्टर देविदास गोल्हार सर, त्याचबरोबर दुसरे प्रमुख पाहुणे आहेत श्रीयुत रविकुमार पंतम, सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अहिल्यानगर। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्रीयुत नितीन हसे, प्रतीत यश असे उद्योजक, त्याचबरोबर सह्याद्री ॲग्रो आपल्याला नाव माहीत असेल या कंपनीचे ते मॅनेजिंग डायरेक्टर, त्याचबरोबर शिक्षण प्रसारक संस्थेच्या कार्यकारी मंडळातील सदस्य। मित्रहो, आज या तिन्ही व्यक्ती फार मोठ्या आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे। आज प्राध्यापकांनाही आपण विनंती केलेली आहे की सर्व प्राध्यापकांनी या ठिकाणी इनोव्हेशन इन्क्युबेशन याच्या संदर्भात जाणीव करून घ्यावी म्हणून त्यांनाही या ठिकाणी बोलवलेलं आहे। प्रथमतः या तिन्ही व्यक्तींचं आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया। शिक्षण प्रसारक संस्था संगमनेर यांच्यातर्फे मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। व्यासपीठावर स्थानापन्न असणाऱ्या आमच्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर प्रवीण त्रिंबके, IIC जो सेल आहे इनोव्हेशन इन्क्युबेशन सेल जो महाविद्यालयाचा आहे याच्या प्रमुख प्रोफेसर डॉक्टर वंदना भवरे, त्याचबरोबर प्लेसमेंट याचे जे प्रमुख आहेत ते डॉक्टर सानप, या ठिकाणी उपस्थित असणारे IICचे सर्व कमिटी मेंबर्स,
उपस्थित असणारे सर्व सहकारी प्राध्यापक आणि ज्यांच्या मनामध्ये खूप काही कल्पना आहे आणि त्या कल्पनेला मूर्त स्वरूप द्यायचं आहे, त्याच्यासाठी कुठंतरी एक वेगळ्या प्रकारचा डोस आपल्याला मिळावा, हा डोस घेण्यासाठी उपस्थित असणारे भविष्यकाळातील माझे उद्योजक, विद्यार्थी बंधू आणि भगिनी, मी तुम्हाला उद्योजक म्हणाल. तुमच्यामध्ये तशा प्रकारची स्किल आहे, परंतु त्या आपल्याला एक्सप्लोअर करायचे आहे आणि हे एक्सप्लोअर करण्यासाठी प्रामुख्याने आजचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आज पाहुण्यांना मी थोडीशी महाविद्यालयाची ओळख करून देणं माझं कर्तव्य आहे. गोल्हार सर आणि सहाय्यक आयुक्त पंतम साहेब हे पहिल्यांदाच महाविद्यालयामध्ये आलेले आहेत. खरं जर पाहिलं तर 50 एकराचं परिसर असणारं आमची शिक्षण प्रसारक संस्था, या शिक्षण प्रसारक संस्थेच्या बाबतीमध्ये पाहायचं ठरलं तर 1961 पासून तर आजपर्यंत या महाविद्यालयामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम तयार करणे आणि ते यशस्वीपणे राबवणे अशी संकल्पना आमची असते आणि असे अनेक प्रयोग या महाविद्यालयाने केले आणि ते विद्यापीठाला तसेच इतर महाविद्यालयांना मार्गदर्शकसुद्धा ठरलेले आहे. सर, या महाविद्यालयाचं वेगळं वैशिष्ट्य मला थोडक्यात सांगावंसं वाटतं. खरं जर पाहिलं तर ही शिक्षण प्रसारक संस्था आणि शिक्षण प्रसारक संस्थेमधले असणारे विविध महाविद्यालय आणि त्यामध्ये असणारं संगमनेर महाविद्यालय सातत्याने प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे जाताना दिसतात. तो विद्यार्थी असेल, प्राध्यापक असेल, प्राचार्य असेल, याच्यात सगळ्यात महत्त्वाचं योगदान असतं. आणि आमचं जे विजन आहे, मिशन आहे, तर आमचं जे मिशन स्टेटमेंट आहे, तर त्या स्टेटमेंट जे आहेत आमचं की स्प्रेड नॉलेज ऑन टू द लास्ट, तळागाळापर्यंत ज्ञानाचा प्रवाह, ही ज्ञानाची गंगा पोहोचली पाहिजे. आणि यासाठी शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर संजयजी मालपाणी आणि त्यांचं सर्व व्यवस्थापन मंडळ आमच्या पाठीमागे भक्कमपणे काम करत असतं. आम्हाला प्रोत्साहन करतं, आम्हाला मार्गदर्शन देतं. त्यांचा एकच उद्देश असतो, बालपाणी साहेब नेहमी म्हणतात, आमचा ग्रामीण भागामधून आलेला विद्यार्थी हा यशस्वी झाला पाहिजे आणि यासाठी सातत्याने प्रयत्न आमचे सर्व शिक्षक करतात. मित्रहो, आपल्याला माहिती आहे की आपण या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला, याची वेगवेगळ्या प्रकारची वैशिष्ट्ये आहे. आपल्या महाविद्यालयामध्ये गेली अनेक वर्षापासून महाविद्यालयाला वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार मिळालेले आपल्याला पाहायला मिळतात. आदर्श कॉलेजचा पुरस्कार प्रत्येक 10 वर्षांनी मिळतो, तो 10 वर्षांनी आपल्याला मिळालेलाच आहे. याही व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे सुवर्ण अक्षरामध्ये लिहून ठेवण्यासारखी परिस्थिती अशी आहे की नॅक असेल, नॅकचा जो दर्जा आहे सातत्याने ए आणि A+ मिळाला आणि शेवटच्या 3rd सायकलमध्ये आम्हाला 3.58 GPA मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांचं असणारं योगदान असेल, प्राध्यापकांचं असणारं योगदान असेल, या सर्वांचा परिपाक NSS असेल, NCC असेल, कमवा शिकासारखी योजना असेल, या प्रत्येक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांनी केलेलं जे काम आहे, या सर्वांचा परिपाक म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि UGC यांनी आम्हाला 2020ला स्वायत्तेचा दर्जा दिला. आणि स्वायत्तेचा दर्जा लॉकडाऊनमध्ये दिलेला असून सुद्धा आम्ही तो प्रभावीपणे राबवली आणि इतरांना आम्ही मार्गदर्शक ठरलो, हे आम्हाला या ठिकाणी विशेष नमूद करावंसं वाटतं. सर, इथपर्यंत थांबलेलं नाही आहे. या महाविद्यालयाच्या बाबतीमध्ये जर पाहायचं ठरलं तर 2023-24मध्ये NEPचं इम्प्लिमेंटेशन आलं. ॲटोनॉमस कॉलेजला पहिल्यांदा NEPचं इम्प्लिमेंटेशन करायला सांगितलं आणि जसं अहमदनगर जिल्ह्यामधलं पहिलं स्वायत्त महाविद्यालय म्हणून संगमनेर महाविद्यालय हे ओळखलं जातं, त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने NEPचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी अहमदनगर जिल्ह्याचं नोडल कॉलेज, NEPचं नोडल कॉलेज म्हणून आपल्याच महाविद्यालयाची निवड केलेली आहे, हे मला या ठिकाणी आपल्याला नमूद करायचं. 28 डिपार्टमेंट आहे, 4500 विद्यार्थी सिनियर आणि 2500 विद्यार्थी ज्युनियर कॉलेजमध्ये शिक्षण घेतात. सर्व प्रकारच्या सेवा आणि सुविधा या ठिकाणी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जात असतात. याही व्यतिरिक्त जर पाहायचं ठरलं तर NEPचं इम्प्लिमेंटेशन करत असताना, ॲटोनॉमसचा वापर करत असताना या महाविद्यालयाने
आमच्या BCS डिपार्टमेंटने स्वतः सॉफ्टवेअर तयार केले, इन हाऊस सॉफ्टवेअर तयार केले आणि त्या सॉफ्टवेअरचा वापर परीक्षेमध्ये केला जातो. आणि या सॉफ्टवेअरचं मला आपल्याला सांगायला आनंद वाटेल की इतर महाविद्यालय आम्हाला आमच्या महाविद्यालयाला भेट देतात. NEP इम्प्लिमेंटेशन, ॲटोनॉमस आणि आमचे असणारे सॉफ्टवेअर ही एक वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे. खरं जर सगळ्यात आजपर्यंत जर पाहिलं गेलं तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महाविद्यालय पुढे आहे, परंतु इनोव्हेशन आणि इन्क्युबेशनमध्ये आम्ही थोडेसे मागे आहोत हे स्पष्टपणे या ठिकाणी सांगतो आणि त्याच्यावर आम्हाला फोकस करायचं आहे. यासाठी अटल रँकिंगच्या बाबतीमध्ये पाहत असताना अटल रँकिंग ऑफ इन्स्टिट्यूशन ऑन इनोव्हेशन अँड अचिव्हमेंट, त्याला अरिया असं म्हणतात, यासाठी सुद्धा महाविद्यालयाने प्रयत्न केले आणि बेस्ट परफॉर्मर म्हणून महाविद्यालयाची निवडसुद्धा झालेली आहे हे मी आपल्याला सांगू इच्छितो. मित्रो, हे सगळं जे आहे हे काम होत असताना तर इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन ही महत्त्वाची बाब आपल्यासमोर आहे. अनेक मुलं स्वतःचा स्टार्टअप तयार करतात आणि हा स्टार्टअप तयार केल्यानंतर साहजिक त्या ठिकाणी तुम्हाला ज्या अडचणी येतात त्या अडचणी सोडवण्यासाठी महाविद्यालय आहे. आर्थिक अडचण असेल, टेक्निकल असेल किंवा नॉलेजची असेल तर त्याबद्दल संपूर्ण माहिती आपण देणार आहोत आणि अशा प्रकारचं इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन सेल आपण चालवणार आहोत. चांगल्या प्रकारचं इथून मागे चालवत होतं पण याहीपेक्षा प्रभावीपणे आपल्याला ते चालवायचं आहे. आणि भविष्यकाळामध्ये उद्योजक तयार झाले पाहिजे. स्टार्टअप छोटे छोटे उद्योग जरी तयार केले तरी चालेल. आज आपल्याला माहिती आहे नोकरीच्या बाबतीमध्ये शाश्वत नाही आहे, त्यामुळे आपल्यामध्ये असणारी जी कला, आपल्यामध्ये असणारं संशोधन वृत्ती याला चालना दिली पाहिजे आणि चालना दिल्यानंतरच प्रामुख्याने आपल्याला भविष्यकाळामध्ये चांगल्या प्रकारचं यश उद्योजक म्हणून मिळू शकेल आणि ते तयार करण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे आणि त्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करतो. सर, आमच्या महाविद्यालयामध्ये प्लेसमेंटच्या बाबतीमध्ये सुद्धा जर पाहायचं ठरलं तर चांगल्या प्रकारची प्लेसमेंट होते. 5 विभाग आहे, त्यामध्ये ST असेल, SD असेल, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट असेल, हॉस्पिटॅलिटी टुरिझम असेल, डेअरी असेल, ॲग्री असेल आणि अकाउंटिंग टॅक्सेशन असेल. यासारखे जे प्रोफेशनल कौशल्याधिष्ठित असणारे जे अभ्यासक्रम आहे हे अभ्यासक्रम आम्ही सुरू केले आणि यामध्ये आम्हाला जे चांगल्या प्रकारचं यश कसं मिळालेलं आहे तर प्रत्येक वर्षी निदान 20-25 मुलं परदेशामध्ये इंटर्नशिपला जातात. भले काही जणं नोकरीसुद्धा करतात, पण यामध्ये सर्वात जास्त योगदान जे दिसतं हॉस्पिटॅलिटी टुरिझम असेल, त्याचबरोबर डेअरी असेल, ॲग्री असेल, याचे विद्यार्थी प्रत्येक वर्षी जातात. या वर्षाचा सुरुवात झाली, यावर्षी युरोपला मुलं जाणार आहे. मागच्या वर्षी जर आपण पाहिलं तर डेन्मार्कला गेलेली मुलं होती. या व्यतिरिक्त वेगवेगळ्या देशामध्ये आपण इंटर्नशिपच्या बाबतीमध्ये स्वतःहून प्रयत्न करतो. 100पेक्षा जास्त MOU कंपन्यांशी आमचे झालेले आहेत आणि ते सुद्धा ॲक्टिव्ह प्रकारचे MOU या ठिकाणी आहेत. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि आज या ठिकाणी खरंच जर पाहिलं तर असे सर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचंसुद्धा मार्गदर्शन आपल्याला फार महत्त्वाचं आहे की ग्रामीण भागामध्ये राहून एक स्वतःची मोठी कंपनी स्थापन करणे आणि अनेक लोकांना रोजगारांची संधी निर्माण करून देणं हे काम या ठिकाणी आशे सरांनी केलेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे पंतम साहेब, आपला जिल्हा उद्योग केंद्र जे आहे त्या जिल्हा उद्योग केंद्राच्या बाबतीमध्ये कौशल्य व विकास आणि रोजगार व उद्योजकता यांचं मार्गदर्शन सातत्याने मुलांना देण्यासाठी हा महाराष्ट्राचा सेल आहे. त्याचंसुद्धा आपण सहकार्य घेतो आणि हा आपल्यासाठी विद्यार्थी मित्रो भविष्य काळामध्ये पुढच्या वर्षीसुद्धा आपण अशाच प्रकारचं रोजगार मेळावा या ठिकाणी घेणार आहे. आज रोजगार मेळाव्यासाठी 398 जागा इथे दाखवलेल्या आहेत. 398 398 ज्या जागा आहेत या जागेमध्ये आज भरती होणार आहे. मग संगमनेरमधील असो किंवा अहमदनगर जिल्ह्यामधील असो कोणत्याही व्यक्तीला आज या ठिकाणी ज्या कंपन्या आलेल्या आहेत 11 कंपन्या, या 11 कंपन्यामध्ये आपल्याला प्लेसमेंट लगेच केली जाणार आहे. हे आता सातत्याने चालू राहणार आहे. आपण जास्तीत जास्त मुलांना प्लेसमेंट कसं होता येईल याच्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि म्हणून आजचा जो समोरचा मॉब जो आहे हा सुद्धा प्रोफेशनल कोर्सेसचे विद्यार्थीच आपल्यासमोर आणलेले आहेत आणि त्यांच्यासाठी आपण प्रामुख्याने हा उपक्रम प्रभावीपणे राबवत आहोत. या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग देण्यासाठी वर्षभर 2-3 वर्कशॉपसुद्धा आपण आयोजित करणार आहोत की जेणेकरून आपला विद्यार्थ्याचं स्टार्टअप असलं पाहिजे, आपला विद्यार्थी हा एंटरप्रेनर झाला पाहिजे. हे
या आजच्या या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे आणि त्या वैशिष्ट्यानुसार आज आपण या ठिकाणी आलात. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. महाविद्यालयाची माहिती आपल्याला दिलेली आहे. महाविद्यालयाची भरपूर माहिती आपल्याला देता येईल, परंतु वेळेचं नियोजन फार महत्त्वाचं असतं. आमचे हे जे विद्यार्थी जरी खेड्यातले जरी असले, ग्रामीण भागातले असले, तर त्यांचं थिंकिंग जे आहे ते ग्लोबली आहे. हेच मला एवढं सांगावंसं वाटतं. आणि एवढं बोलून मी माझ्या वाणीला विराम देतो. आणि सर्व विद्यार्थ्यांना अशी सूचना आहे की व्यवस्थित ऐका, नक्की काय आहे इनोव्हेशन, काय आहे इन्क्युबेशन, काय आहे, कशा पद्धतीने एंटरप्रेनर होण्यासाठी आपल्याला झगडावं लागतं, याच्याबद्दलची माहिती आपल्याला मिळणार आहे. पुन्हा एकदा सर्वांचं मी स्वागत करतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज असं म्हणतात की जो श्रम करतो त्याला सुख प्राप्त होतं. मग तो उद्योग असो, व्यवसाय असो, स्टार्टअप असो, यासाठी उद्योग व्यवसायासाठी आपल्याला श्रम करणं गरजेचं आहे. आज जी पाहुणे मंडळी मंचावर आहे त्यांनी असेच अपार कष्ट केले, श्रम केले, म्हणून त्यांच्याप्रती एवढंच म्हणावंसं वाटतं की मुसीबतों में शराफतों की शराफत कम नहीं होती, मुसीबतों में शराफत की शराफत कम नहीं होती, कर दो सोने के टुकड़े हजार लेकिन उसकी कीमत कम नहीं होती. असे सोन्यासारख्या पाहुण्यांचा परिचय आणि सरकारचं निवेदन करण्यासाठी मी आमंत्रित करतो डॉक्टर शुभांगी कुलकर्णी मॅडम यांना की आपण परिचय करू त्यांचं सरकारचं निवेदन. धन्यवाद सर. आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर देविदास गोल्हार यांचा परिचय करून देताना मला अत्यंत आनंद होत आहे. डॉक्टर गोल्हार हे प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ असून त्यांनी मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्राची पदवी तसेच KJ सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई येथून MBA व इंडस्ट्री इन्स्टिट्यूट पार्टनरशिप या विषयावर डॉक्टरेट संपादन केले आहे. 23हून अधिक वर्षाचा समृद्ध शैक्षणिक व व्यावसायिक अनुभवात त्यांनी मुंबई विद्यापीठ, सिंहगड इन्स्टिट्यूट, MMCC पुणे, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मुंबई अशा प्रतिष्ठित संस्थांमध्ये अध्यापन केले आहे. तसेच ते एबरहार्ड कार्ल्स ट्युबिंगन युनिव्हर्सिटी जर्मनी येथे व्हिजिटिंग स्कॉलर म्हणूनही कार्यरत राहिले आहेत. अध्यापनाबरोबरच डॉक्टर गोल्हार हे प्रशिक्षण, सल्लागार सेवा व व्यवस्थापन विकास कार्यक्रम यामध्ये सक्रिय आहेत. त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रातील विविध कंपन्या, महाराष्ट्र पोलीस, CWPRS तसेच भारत सरकारच्या युवक व्यवहार मंत्रालयासाठी अनेक विशेष कार्यक्रम आयोजित केले आहेत. सध्या ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात व्यवस्थापन संकायाचे प्राध्यापक व त्याचबरोबर इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड लिंकेजेसचे संचालक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना NEP 2020 अंमलबजावणीसाठी स्थापन केलेल्या अभ्यास कार्यगटा मंडळावर जबाबदारी सोपवलेली आहे. त्यांचे विशेष अभ्यासक्षेत्र म्हणजेच कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी व सोशल एंटरप्रिनरशिप. आज आपल्या इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेलच्या उद्घाटनासाठी ते आपल्यासोबत आहेत, हे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यांच्या मार्गदर्शनातून आपल्याला नवीन दिशा व प्रेरणा मिळेल यात काही शंका नाही. सर, महाविद्यालयाच्या वतीने परत एकदा तुमचे खूप मनपूर्वक स्वागत. मी आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य यांना विनंती करते की त्यांनी सरांचा यथोचित सत्कार करावा. धन्यवाद सर. आजचे आपले अजून एक मान्यवर अतिथी श्री रविकुमार मल्ले श्यामपंत
हे सध्या सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अहिल्यानगर या पदावर कार्यरत आहेत. 2002 ते 2013 या काळात त्यांनी पोलीस विभाग तसेच सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागात काम केलेले आहे. त्यानंतर 2013मध्ये MPSC मार्फत कौशल्य विकास अधिकारी म्हणून त्यांची निवड झाली आहे. त्यांनी छत्रपती संभाजीनगर, नाशिक व अहिल्यानगर येथे यशस्वीपणे कामकाज केलेले आहे. 2025 पासून ते सहाय्यक आयुक्त पदावर कार्यरत असून त्यांच्या माध्यमातून रोजगार मेळावे, कौशल्य विकास प्रशिक्षण, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अनेक योजना असे विविध उपक्रम युवकांना रोजगार व उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. सरांचे मनापासून स्वागत महाविद्यालयाच्या वतीने करते आणि नितीन हसे सरांना विनंती करते की त्यांनी सरांचा यथोचित सत्कार करावा. धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व शिक्षण प्रसारक संस्थेचे व्यवस्थापन समिती सदस्य श्री नितीन शिवाजीराव हसे सर यांचं स्वागत करताना पण आपल्याला खूप मोठा आनंद होत आहे. सर सह्याद्री ॲग्रोवेट संगमनेरचे संस्थापक संचालक आहेत. शेतकरी कुटुंबातून आलेले श्री हसे सर यांनी जिद्द व नवनिर्मितीच्या बळावर छोट्या 250 चौरस फूट जागेत सुरू केलेला उद्योग आज 1 लाख चौरस फुटांवर विस्तारला आहे. दूध काढणी यंत्र, कडबाकुट्टी मशीन, जनावरांचे रबर मॅट व दुग्ध व्यवसायासाठी आवश्यक उत्पादने यामुळे आज त्यांची कंपनी देशातील 13 राज्यात व परदेशातही पोहोचली आहे. त्यांच्या योगदानासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट MSc पुरस्कार तसेच सकाळचा बिझनेस एक्सलन्स पुरस्कार, ॲग्रोवनचा सर्वोत्कृष्ट कृषी उद्योग पुरस्कार असे मानाचे सन्मान मिळालेले आहेत. व्यवसायाबरोबरच सरांनी वी केअर उपक्रमातून 100 अनाथ मुलांचे शिक्षण व संगोपनाची जबाबदारी स्वीकारली आहे. तसेच शाळा, आपत्तीग्रस्त व शेतकरी कल्याणासाठी अनेक उपक्रम सर राबवत आहेत. ते खऱ्या अर्थाने तरुण उद्योजकांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत. आज आपल्या इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेलच्या उद्घाटनासाठी ते आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभले हा आपला अभिमान आहे. मी कॉलेजचे व्हाईस प्रिन्सिपल डॉक्टर त्र्यंबके सर यांना विनंती करते की त्यांनी सरांचा सत्कार करावा. धन्यवाद सर. खूप खूप धन्यवाद मॅडम. समाज हा निरंतर बदलत असतो, त्यामध्ये स्थित्यंतर होत असतात. ज्या समाजात जात्यावरची ओवी होती ती ओवी गेली आणि आज आधुनिक तंत्रज्ञानाची निर्मिती झाली. या आधुनिक तंत्रज्ञानाच्या निर्मितीच्या या अशा काळामध्ये विद्यार्थ्यांना उद्योग व्यवसाय आणि स्टार्टअप कसा करावा, त्यांना उष्मावन कसं बनवावं आणि एकूणच उद्योग व्यवसायासाठीची ऊर्जा कशा पद्धतीने प्रदान करावी याचा अत्यंत गाढा अभ्यास असणारे अशा कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन अँड इंटेलिजन्सचे मुख्य संचालक आदरणीय प्रोफेसर डॉक्टर देवीदास गोलार सर यांना विनंती करतो की जे नवीन येतील त्यांना या वेळी पाठीमागच्या 2 लाईनी ज्या आहेत त्या तिथून काढा आणि पुढे आणा. तिथे प्राध्यापकांना बसायला खुर्च्या ठेवा.
ते 2-3 लाईनी पाठीमागच्या दोन्ही मुलींच्या आणि मुलांच्या डायरेक्ट पुढे घेऊन या मॅडम, उभे राहून तिथे घ्या, पुढे या मुलांना 2-3 लाईन शेवटच्या. आणि प्राध्यापकांना बसायला आणि आलेले जे आहे आपल्याकडे गेस्ट आलेले त्यांना सुद्धा बसायला जागा द्या. या पुढे लवकर सर्वांनी पुढे या, पुढे जागा रिकामी आहे. पाठीमागच्या 2-3 लाईन कमी करा आणि तिथे खुर्च्या टाका. प्राध्यापकांना बसायला तिथे जागा द्या. चला या पुढे या मॅडम, या पुढे या, अजून जागा आहे पुढच्या बाजूला. या पुढे मुलं, या पुढे, इथे जागा, इथे समोर. मॅडम पाठीमागच्या बाजूने त्या मुलींना बंद करा, इथून पुढून येऊ द्या, इथे आतमध्ये येतील. पाठीमागच्या 2 लाईन अजून काढा. या पुढे मध्ये फक्त यायला जागा राहू द्या. प्राध्यापकांना बसायला जागा द्या. आलेल्या कंपन्यांचे जे आपले एम्प्लॉयमेंट मेळावा जो आहे त्याच्या संदर्भात आलेले काही HRM असतील, त्यांचे सहकारी असतील, त्यांनासुद्धा बसायला जागा उपलब्ध करून द्या. मला वाटतं आपण आता पाठीमागच्याने लक्षात ठेवा, पुढच्या बाजूने मुलं पाठवा, पाठीमागून मुलं पाठवू नका. धन्यवाद. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी आभार मानतो. अतिशय शांतपणाने आपण पुढे आलेला आहात. धन्यवाद. खूप धन्यवाद सर. आजच्या या कार्यक्रमाला भरगच्च असा प्रतिसाद मिळाला. एका विद्यार्थ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. विनंती करतो की आपण या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, ऊर्जावान करावे. धन्यवाद. व्यासपीठावरील मान्यवर, आजच्या ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नितीन हासे सर, माझ्याबरोबरचे प्रमुख पाहुणे श्री रविकुमार पंत, ज्यांच्या एनर्जीने मी भारावून गेलेलो आहे असे आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गायकवाड सर, स्टार्टअप इनोव्हेशन सेल ज्यांच्याबरोबर मी सातत्याने संपर्कात राहणार आहे, आपल्या वंदना भवरे मॅडम, आज ज्यांच्या मार्गदर्शनातून हा रोजगार मेळावा होत आहे, डॉक्टर सानप सर, प्रोफेसर त्र्यंबके सर, आणि तुम्ही जे संचालन करताय, मुलांना एवढ्या वेळापासून तुम्ही बसवून ठेवलेलं आहे. किती वेळ झालं बसले मुलं? 1 तास झालं बसलेले आहेत. आणि वरती तुम्हाला ही सगळी भाषणं ऐकायची आहेत, बरोबर? मी जास्त वेळ भाषण करणार नाही आहे. काही मुद्द्याचे काही गोष्टी तुमच्याकडे तुमच्या हिताच्या बोलणार आहे. प्रथम मला असं वाटतं की पहिल्यांदा असं होत आहे सर की तुम्ही दोन्ही ऑप्शन्स मुलांना दिलेले आहेत. कोणाला रोजगार घ्यायचा आहे आणि कोणाला रोजगार द्यायचा आहे. म्हणजे कोणाला उद्योजक बनायचं आहे आणि कोणाला रोजगार द्यायचा आहे. हे दोन्ही ऑप्शन्स तुम्ही विद्यार्थ्यांना दिले. हे प्रथम मी असा संगम, अनोखा संगम हा प्रथम बघतो आहे. माझं शिक्षण मुंबईत झाल्यामुळे मला एवढे मोठे कॅम्पस बघण्याची सवय नाही. असा म्हणजे एवढा मोठा परिसर, 50 एकराचा परिसर वगैरे, परिसर महाविद्यालयाची एवढ्या कमी काळामध्ये अशी उत्तुंग भरारी, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी कुटुंबातील मुलांना, म्हणजे फर्स्ट जनरेशन ज्यांना आपण म्हणतो, त्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात चांगलं शिक्षण देऊन अगदी देशापरदेशात पाठवण्याचं कार्य ही संस्था करत आहे. मला असं वाटतं की जर अशा संस्था जर अस्तित्वात नसत्या तर मला वाटतं शेतकरी कुटुंबातली मुलं शिकू शकली नसते. त्यामुळे ह्या संस्थेबद्दल एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्यासाठी मी पुन्हा विनंती करतो, सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवा. स्टार्टअप्स हा शब्द किती लोकांनी ऐकलेला आहे? फार बेसिक प्रश्न आहे. स्टार्टअप, शार्क टँक किती लोकांनी बघता? तुम्ही बघितलं शार्क टँक? प्रत्येकाकडे मोबाईल आहे नाही असं म्हणजे प्रश्न विचारणं आणि चुकीचंच आहे. शार्क टँक माध्यमातून स्टार्टअप ही संकल्पना
मला वाटतं खूपच पॉप्युलर झालेली आहे. मी एक प्रश्न विचारेल तुम्हाला, आणि ज्यांना कोणाला काही बोलायचं आहे ते किती इनव्हॅलिड असो काही असो तरी पण हात वरती करून इकडे बोला. स्टार्टअप्समध्ये भारत कितव्या क्रमांकावरती असेल जगामध्ये? आपल्या इथे किती मुलं असतील सर आज ह्या? हां 350 देश पण नसतील मला वाटतं आपल्याकडे प्रत्येक वक्तृत्वावर. भारत कितव्या स्थानावरती असू शकेल? आता काही मुलं उघडतील, ChatGPT उघडतील, त्याच्यामध्ये शोधण्याचा प्रयत्न करतील, आणि ChatGPT तुम्हाला वेगवेगळी उत्तरं देईल. तुम्ही ज्या पद्धतीत प्रॉम्प्ट विचारता त्या पद्धतीत उत्तर मिळेल. बरोबर? ChatGPT किती लोक वापरता इथे? सगळे वापरतात. एखादा विद्यार्थी उठून सांगेल मला की कशासाठी वापरता, प्रामुख्याने कशासाठी वापरता? असाइनमेंटसाठी? नाही, असं मी त्यांना बोलण्याला म्हणजे परवानगी देतो, बोलू देत. भारत पूर्ण जगामध्ये आज वेगवेगळ्या सोर्सेसमधली माहिती जरी असेल तरी एक ऑथेंटिक वर्ल्ड बँकेची माहिती ती आहे की भारत जगामध्ये आज स्टार्टअप्समध्ये 3ऱ्या क्रमांकावरती आहे. महाराष्ट्र कितव्या क्रमांकामध्ये असेल भारतामध्ये? 5व्या? 6व्या? पुढे बसलात तुम्ही, कितव्या क्रमांकावरती असेल? स्टार्टअप्स कधी स्टार्टअप्स म्हणून फॉर्मली एस्टॅब्लिश होतात? आपल्या इकडे DPIIT म्हणून एक संस्था केंद्र शासनाची आहे, त्याच्यावरती ज्यावेळेस तुम्ही तुमचं स्टार्टअप रजिस्टर करता इंटरनेट त्यावेळेस ते स्टार्टअप म्हणून ओळखलं जातं. तोपर्यंत तुम्ही एका इन्क्युबेशन फेजमध्ये असतं, ज्यावरती मी थोड्या वेळासाठी बोलेन. स्टार्टअप्स, नंबर ऑफ स्टार्टअप्स आपण जर म्हटलं तर सगळ्यात जास्त स्टार्टअप्स भारतामध्ये महाराष्ट्रात आहेत. पण महाराष्ट्रातले आपण जर शहरं जर बघितली आणि प्रामुख्याने ज्या विद्यापीठाशी आपण संलग्नित आहोत, पुणे भारतामध्ये कितव्या क्रमांकावरती असू शकेल? भारतामध्ये पुणे स्टार्टअप्समध्ये कितव्या क्रमांकावरती असेल? पहिल्या? नो. अच्छा, व्हेरी गुड. दुसऱ्या? किती लोकांना वाटतं आपण 3ऱ्या क्रमांकावरती असू? माहितीच नाही आहे. कितव्या? 4थ्या? व्हेरी गुड. 5व्या? अच्छा, पहिलं कोण आहे? पहिलं शहर कोण आहे? कुणीतरी मुंबई म्हटलं, कुणीतरी बँगलोर म्हटलं मला वाटतं. मुंबई, बँगलोर, दिल्ली, शहर म्हटलं मी. ChatGPT मध्ये बघतायत. हैदराबाद आपल्यापेक्षा पुढे असेल की मागे असेल? मागे असेल? पुढे असेल? अच्छा, किती लोकांना वाटतं हैदराबाद आपल्यापेक्षा स्टार्टअप्समध्ये पुढे असेल पुण्यापेक्षा? एकच हातवरती आहे. हैदराबाद पुण्यापेक्षा मागच्या वर्षीपर्यंत मागे होतं, पण मागच्या वर्षी ते पुण्यापेक्षा पुढे गेलेलं आहे. आता स्टार्टअप्स बेसिकली तयार होतात त्याचे अनेक माध्यमं आहेत, पण एक प्रामुख्याने एक माध्यम जे आहे ते शैक्षणिक संस्था आहे. आणि म्हणून पुणे विद्यापीठाने स्टार्टअप इनोव्हेशन सेलची स्थापना प्रत्येक महाविद्यालयात करण्याचा आग्रह धरला. आणि त्या आग्रहाखातीर मला वाटतं आपल्या महाविद्यालयाने स्टार्टअप इनोव्हेशन सेल एस्टॅब्लिश केले. अगदी थोडक्यात सांगतो पुढे काही दिवसामध्ये काय होणार आहे. मागच्या वर्षी आपण ऑलिम्पियाड नावाची एक उपक्रम राबवलेला आहे, स्टार्टअप ऑलिम्पियाड ज्याला आपण म्हणतो. तुमच्यापर्यंत काही लोकांपर्यंत माहिती पोहोचली असेल किंवा ते जरा उशिराने असल्यामुळे कदाचित पोहोचली नसेल, पण यावर्षी ती नक्की पोहोचेल. स्टार्टअप ऑलिम्पियाडमध्ये आपण काय केलं की ज्या मुलांच्या आयडियाज आहेत आणि त्यांना असं वाटतं की या आयडियाजमधून काहीतरी बिझनेस होऊ शकतो,
अशा आयडियाजला आपण आयडिएशन प्रोसेस म्हणतो, ज्यामध्ये आपण काय केलं की त्या आयडियाची फिजिबिलिटी स्टडी केली की खरंच ती आयडियामध्ये तेवढी क्षमता आहे का की ज्यामध्ये त्याचा एक उद्योग उभा राहू शकतो. आणि ते जर असेल तर त्याला बिल्डअप कसं करायचं, म्हणजे त्याला आपण प्रोसेस बेसिकली काय आहे की आपण त्याला आयडिएशन प्रोसेस झाल्यानंतर फिजिबिलिटी प्रोसेस म्हणतो. तर ती प्रोसेस करून पुन्हा त्या विद्यार्थ्याला पाहिजे ती मेंटरिंग करून त्याने बेसिक त्याचा पिच, ती आयडिया काय आहे आणि ती आयडिया काय प्रॉब्लेम सॉल्व करते. बेसिकली काय आहे की आपण उद्योग, आता सरांकडे हसे सरांचा उद्योग आहे. हसे सरांचा उद्योग हा दूध व्यवसाय आहे, बरोबर सर. तर याच्यामधून त्यांनी काय बेसिकली काय काय इश्यूज आणि प्रॉब्लेम्स काय काय सॉल्व केले असतील हे त्यांच्या भाषणात ते बोलतीलच. त्यामुळे कुठल्याही आयडियाला जर त्याची फिजिबिलिटी किंवा त्याची काय म्हणतो आपण मार्केटमध्ये त्याचं व्हॅल्युएशन किंवा त्याचं रेसिप्रोकेशन होण्यासाठी जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर आपल्याला हे फार महत्त्वाचं आहे की आपण त्या आयडियामधून कुठला प्रॉब्लेम, कुठली अडचण समाजाची दूर करत असतो. आणि ज्यावेळेस आपण उद्योग म्हणतो तो उद्योग असा फार मोठ्या प्रमाणात असला पाहिजे, म्हणजे मोठ्या, जसं आपण बऱ्याचदा म्हणतो की टाटा, बिर्ला, विप्रो वगैरे, TCS असे उद्योगाबद्दल आपण बोलतच नाही स्टार्टअप्समध्ये. स्टार्टअप्स हा बेसिकली इफ यू कॅटर टू 50 पीपल, मला वाटतं ते पण एक स्टार्टअप आहे. आणि त्याची जी क्षमता आहे पुढे ती डायव्हर्सिफाईड होऊन ती पुढे वाढत असते, तो भाग वेगळा आहे. पण आज आपण काय करणार आहोत की थोडक्यात मी तुम्हाला ही माहिती देणार आहे की पुढच्या काही दिवसामध्ये तुमच्या महाविद्यालयाच्या स्टार्टअप इनोव्हेशन सेल मार्फत एक आपण बूट कॅम्प करणार आहोत. आता बूट कॅम्प काय आहे, किती लोकांनी नाव ऐकलं असेल बूट कॅम्पचं? म्हणजे लिटरली बूट कॅम्प असं त्याचं, पण थोडक्यात बूट कॅम्प म्हणजे एक 2-3 दिवसाचा बूट कॅम्प आपण करणार आहोत, ज्यामध्ये बेसिकली आयडिया काय असते, आयडिया कशी क्रिएट केली जाते. जर प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन करायचे असेल, तुम्ही ज्या परिसरात राहता त्या परिसरामध्ये दैनंदिन जीवनामध्ये लोकांना काय अडचणी येतात, त्या अडचणीचा अभ्यास कसा करायचा, त्याच्यामधनं काहीतरी इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स त्यावरती, त्या अडचणीवरती आपण घेऊन येऊ शकतो का, याचा परिपूर्ण अभ्यास. आणि हा प्रॅक्टिकली म्हणजे वर्कशॉप पद्धतीने, कार्यशाळा पद्धतीने बूट कॅम्प आपण इथे करणार आहोत. ह्या बूट कॅम्पच्या नंतर ज्यांना ज्या काही आयडियाज असतील त्या आयडियाज ते व्हिडिओ स्वरूपामध्ये आपल्याकडे अपलोड करणार आहेत. ह्या आयडियाजचं पुन्हा एक फिल्टरिंग होणार आहे आणि काही सिलेक्टेड आयडियाज आपण निवडून त्यांचं पुन्हा एक कॅपॅसिटी बिल्डिंग वर्कशॉप करणार आहोत. आणि ह्या कॅपॅसिटी बिल्डिंगनंतर त्या आयडियाज विल बी प्रेझेंटेड टू द इन्व्हेस्टर्स, टू इन द फिलॉन्थ्रॉफिस्ट समवेअर इन द मंथ ऑफ डिसेंबर और जानेवारी. हा एक पूर्ण एक क्रम पुढच्या फेब्रुवारीपर्यंतचा असणार आहे. त्यामुळे मला एक छोटंसं एक अपील करावं असं वाटतं की ज्यांना कोणाला असं वाटतं की मी काहीतरी स्वतःचं एक छोटासा व्यवसाय निर्माण करू शकतो आणि त्यासाठी मला लागणारी जी काही मदत आहे ती मदत जर मला कुठे मिळणार असेल तर ती स्टार्टअप इनोव्हेशन सेलच्या माध्यमातून मिळणार आहे, पुणे विद्यापीठाच्या मार्फत मिळणार आहे. तर पुढच्या काही दिवसांमध्ये मॅडमशी संपर्कात राहा. एक दुसरं म्हणजे की ज्यावेळी स्टार्टअप्स, बऱ्याचदा ही अडचण मुलं बोलून दाखवतात की आपल्याला जर उद्योग उभारायचा आहे तर सगळ्यात मोठी अडचण येते ती पैशांची, बरोबर. मला आर्थिक मदत कुठून मिळणार आहे. तर आज मी इथे अगदी खात्रीने सांगू इच्छितो, तुमची आयडिया, पैसे हा फार नंतरचा भाग आहे, त्याच्यामध्ये मिळणारी जी काही फंडिंग वगैरे आहे तो फार नंतरचा आहे. पण कुठलीही आयडिया ज्यामध्ये क्षमता आहे एक स्टार्टअप बनण्याची, ती आयडिया त्या स्टार्टअपपर्यंत घेऊन जाण्याची पूर्ण ग्वाही महाविद्यालयाच्या वतीने आणि विद्यापीठाच्या वतीने मी तुम्हाला इथे देऊ इच्छितो. कारण फंड रेझिंग विल नेव्हर बी एन इश्यू. सर, आपल्याकडे किमान 6 ते 7 कंपन्या आज ऑफर देऊन आहेत की ज्यावेळेस आपण हा ऑलिम्पियाड इव्हेंट सिलेक्टेड त्या आयडियाजला सिलेक्ट करून पुणे विद्यापीठात घेणार आहोत, त्यावेळेस त्या सगळ्या कंपनीजचे इन्व्हेस्टर्स, फिलॉन्थ्रॉपर्स, एंजल इन्व्हेस्टर्स सगळे तिथे येणार आहेत. आणि तिथे म्हणजे टू द एक्सटेंट, म्हणजे एक कालचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. रोटरी क्लब आपल्याकडे आली होती आणि रोटरीचं जे चॅप्टर आहे ते मला वाटतं एशियातलं सर्वात श्रीमंत आहे. कोणी जर रोटरीचे इथे मेंबर्स असतील तर त्यांनी हे सांगितलेलं आहे की जर एखाद्या विद्यार्थ्याची काय आयडिया आहे आणि ज्याच्यामध्ये बिझनेस पोटेन्शियल नसेल, म्हणजे काहीतरी कमवण्याची क्षमता नसेल, पण तो त्या आयडियाच्या माध्यमातून कुठला तरी मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो आहे, शेतकऱ्यांचा असेल, व्यापाऱ्यांचा असेल किंवा विद्यार्थ्यांचा असेल, तर त्या पूर्ण आयडियामध्ये आम्ही
कुठल्याही रिटर्नेबल न बेसिसवरती आम्ही ती रक्कम टाकायला तयार आहोत. म्हणजे आज सांगण्याचा हेतू हा आहे की या समाजामध्ये अनेक लोक आहेत की जी स्टार्टअप्समध्ये इन्व्हेस्ट करायला तयार आहेत. काही इन्व्हेस्टमेंट हे फिलॉन्थ्रॉपिक म्हणजे नॉन रिटर्नेबल बेसिसवरती आहेत, काही रिटर्नेबल बेसिसवरती आहेत. तर फंड्समुळे किंवा आर्थिक अडचणीमुळे कुठलीही स्टार्टअप कोलमडेल किंवा बंद होईल किंवा त्याचा प्रवाह थांबेल असं आता इथून पुढे होणार नाही आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा सगळ्यांना अपील करतो की पुढच्या काही दिवसांमध्ये जे काही कम्युनिकेशन रिलेटेड टू स्टार्टअप इनोव्हेशन सेलकडनं येतील त्यामध्ये सहभागी व्हा. बूट कॅम्प मात्र आवर्जून अटेंड करा. ज्यांना इच्छा नसेल उद्योजक होण्याची त्यांनी देखील अटेंड करा. पहिल्यांदा समजून घ्या की उद्योजक होणं काय आहे, स्टार्टअप्स चालू करणं काय आहे. कारण पुढच्या काही काळामध्ये मी तुम्हाला मागच्या वर्षीचा एक छोटासा एक उदाहरण म्हणून सांगतो जेणेकरून तुम्हाला ते प्रेरणा मिळेल. त्यामधनं ज्या 50 स्टार्टअप्स आम्ही मागच्या वर्षी पोटेन्शियल स्टार्टअप्स इन्क्युबेशनसाठी निवडल्या होत्या त्यापैकी 30 स्टार्टअप्स ह्या फक्त ग्रामीण भागात आलेल्या होत्या. म्हणजे आज स्टार्टअपमध्ये जेवढ्या रजिस्ट्रेशन्स होत आहेत त्यापैकी जवळजवळ 70% स्टार्टअप्स ह्या ग्रामीण भागात आलेले आहेत. कारण ग्रामीण भागातले विषय हे शहरी भागातल्या लोकांनी येऊन सोडवण्याचे नाही आहेत आणि ग्रामीण विद्यार्थ्यांनी शहरातले विषय सोडवण्याचा प्रयत्नही करू नये माझं असं मत आहे. कारण तुम्ही ज्या परिसरात राहता, ज्या परिसरात तुम्ही वाढताय, ज्या परिसराचा तुम्हाला पूर्ण परिचय आहे, त्या परिसराच्या अडचणीचा अभ्यास करण्याची तुम्हाला गरज नाही कारण तुम्ही त्या अडचणीबरोबर वाढलेले आहात. तर त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न जर तुम्ही करत असाल तर त्यामधनं एक स्टार्टअपची एक संकल्पना जिवंत होऊ शकते. मी पुन्हा एकदा महाविद्यालयाला आभार व्यक्त करतो कारण हे असे प्लॅटफॉर्म्स मला आवर्जून हवेसे असतात. कारण प्रत्यक्ष संवाद हा विद्यार्थ्यांशी साधल्यानंतर आणि माझा व्हॉट्सअप नंबर वगैरे हा देखील मी पूर्णतः विद्यार्थ्यांना देतो. कुठल्याही क्षणी कुठल्याही वर्णावरती तुम्हाला असं वाटलं की कुठे काहीतरी गायडन्सची गरज आहे, मेंटरिंगची गरज आहे तर तुम्ही ते व्हॉट्सअपवरती मेसेज टाकू शकता. यू विल बी सर्टनली हॅविंग द रिस्पॉन्स टू इट. पुढील ज्यांना रोजगारासाठी आज ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांना पूर्ण शुभेच्छा. ज्यांच्या डोक्यामध्ये उद्योजकतेचे विचार चालू झालेले आहेत किंवा होतील त्यांना देखील शुभेच्छा. पुढील काही काळामध्ये आपण अनेकदा संवाद साधणार आहोत. त्यामुळे आय विश ऑल द बेस्ट अँड विथ दिस होप अँड पॉझिटिव्हनेस आय थिंक दिस इन्स्टिट्यूशन कॅन क्रिएट अ ग्रेट इम्पॅक्ट इन द सोशल डेव्हलपमेंट थ्रू एंटरप्रिनरशिप अँड ऑल्सो थ्रू एम्प्लॉयमेंट. थँक्यू फॉर हॅव्हिंग मी हिअर. नव्या संकल्पना आणि क्षमताधिष्ठित स्टार्टअप सुरू करणाऱ्या युवकांना आपण खूपच छान असं मार्गदर्शन केलं. एवढंच नाही की ऊट विद्यार्थ्यांना जागा हो आणि उद्योग व्यवसायाला विज्ञानातून धागा हो. हेच अपील आज या माध्यमातून सरांनी केलेलं आहे. ज्यांच्यामध्ये कौशल्य आहे, ज्यांच्यामध्ये नाविन्य आहे, जे काही वेगळं करू इच्छितात त्यांना हे खुलं आव्हान आहे. पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि यानंतर अशा कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आदरणीय श्री रविकुमार पंत सरांना विनंती करतो की आपणही आमच्या या युवकांना मार्गदर्शन द्यावं. आदरणीय रविकुमार पंत. धन्यवाद सर. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, महाविद्यालयाचे प्राध्यापक, त्याचबरोबर या इन्क्युबेशन कार्यक्रमाला उपस्थित विद्यार्थी आणि रोजगार मेळाव्यासाठी उपस्थित उमेदवार, आपले सर्वांचे मी या ठिकाणी स्वागत करतो. सरांनी खूप छान स्टार्टअपबद्दल सांगितलेलं आहे. सर, गेल्या 2 वर्षापूर्वीसुद्धा आमच्या कार्यालयामार्फत एक बूट कॅम्प आयोजित केलं होतं सर. त्यावेळेस मी हातवर करणार होतो. तर कार्यालयामार्फत झालं होतं आणि जिल्ह्यात बराचसा आम्हाला चांगला प्रतिसाद पण मिळाला. महाराष्ट्र शासनाचं नाविन्यता विभाग आहे, त्या विभागामार्फत स्टार्टअपचे बरेचसे योजना चालू असतात. आपण MSINS जर सर्च केला तर आपल्या लक्षात येईल की स्टार्टअपसाठी खूप सारे प्रयत्न चालू आहेत. तर आपल्यातले काय प्रतिभा असतील तर ते आपण स्वतः ते स्किल शोधा आणि त्या स्किलनुसार तुम्ही तुमचं स्टार्टअप सुरू करा. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनामार्फत सर जागतिक स्किल कौशल्य स्पर्धा दर 2 वर्षांनी आयोजित केले जात आहे. तर त्याचेसुद्धा रजिस्ट्रेशन चालू आहे. आपल्याला कोणाला त्या जागतिक कौशल्य स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा असेल, जे काही आपल्याकडे जे काही कौशल्य आहे त्या कौशल्याच्या मार्फत आपण जे काही स्किल दाखवणार आहात तर
जिल्हा पातळीवर, विभाग पातळीवर, त्यानंतर राज्य पातळीवर आणि देश पातळीवर अशा त्याच्या स्पर्धा आहे. त्या स्पर्धेतून जो कोणी विजेता होईल तर त्या विजेत्याला 6 महिन्यासाठी जागतिक स्पर्धेसाठी तयार केलं जातं आणि हा पूर्ण खर्च शासनामार्फत केला जातो. आणि जे काही अडचणी असतील, त्याला कुठे अडचण येते, प्रेझेंटेशन करताना काय प्रॉब्लेम आहे किंवा त्याच्याकडे कोणते स्किल कमी आहे, त्या स्किलचा पुरेपूर त्यांना मार्गदर्शन करून त्या मार्गदर्शनामार्फत जागतिक स्पर्धांमध्ये त्याला भाग घेतला जातो. गेल्या 4 वर्षापासून, म्हणजे हा 2 वर्षातून एकदा कौशल्य स्पर्धा असतात. गेल्या वर्षी फ्रान्सला होते, यावर्षी शांघाई चीन या ठिकाणी ते स्पर्धा आहेत. तर त्या ठिकाणी आपण भाग घेऊ शकता. मी सरांमार्फत बरेचसे तिचे लिंक आणि PPT वगैरे शेअर करेल आणि आपल्याला ते या ठिकाणी देण्यास मी नक्की सांगेल सरांना. त्याचबरोबर आमच्या कार्यालयामार्फत रोजगार मेळाव्याचे सुद्धा आयोजन केले जाते. त्या रोजगार मेळाव्यात सुद्धा खूप साऱ्या वेगवेगळ्या कंपनी असतात, अहिल्यानगर जिल्ह्यातल्या, त्याचबरोबर पुणा, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या परिसरातील खूप सारे उद्योजक असतात, ज्यांना रोजगार, ज्या विद्यार्थ्यांना रोजगार पाहिजे असतात तर त्यासाठी ते येत असतात. तर आपण या ठिकाणी जे काही रोजगार मेळाव्यासाठी आलेले आहात तर आपण एक इंटरव्ह्यू चांगला द्यावा, त्या पद्धतीने आपलं त्या ठिकाणी सिलेक्शन करून घ्यावं. कारण आज बाहेर परिस्थिती अशी आहे की कंपन्यांकडे खूप साऱ्या वॅकन्सी आहेत, पण विद्यार्थी किंवा उमेदवार त्या ठिकाणी जात नाही. सुरुवात तर त्यांनी कुठंतरी करायला पाहिजे, कारण कोणी लगेच बरेचसे उदाहरणं आहेत की शून्यातून खूप सारे लोक उभारी घेतात. तसं आपल्याला पण या ठिकाणी कुठंतरी थोडंसं रोजगार मिळाला तर आपल्याला त्या ठिकाणी पुढं भविष्यात एक चांगलं निर्माण करता येईल आणि त्या निर्माण करण्याच्या उद्योजकामधून आपण काहीतरी घडू शकतो आणि आपण स्वतः उद्योजक होऊन आपण इतरांना रोजगार देण्याची ही क्षमता आपल्याकडे असते, फक्त ते आपण शोधावं लागतं. त्याचबरोबर सरांनी आर्थिक मदत, खरं पाहिलं तर स्टार्टअप किंवा कशाला दुय्यम भाग आहे हा पैसा. जर तुमच्या मनात जर कल्पना असतील आणि तुम्ही जर स्टार्टअप केलं ना, मला सांगा, आता धीरूभाई अंबानी आपल्याला सगळ्यांनाच परिचित आहेत. ते ज्यावेळेस गुजरातमधनं मुंबईत आले तर त्यांच्याकडे पैसा होता का? किंवा खूप सारे असे उदाहरणे देण्यासारखे. आता वेळ खूप झालेला आहे, उदाहरण मी देत नाही, पण पैसा हा दुय्यम आहे, परंतु पैशाची गरजसुद्धा आहे. पण आपले जेव्हा अशा आयडिया खूप असतात, खूप जणांच्या मनात आयडिया येत असतात. उदाहरणार्थ 100 लोकांच्या मनात एका मिनिटात आयडिया आलेत तर ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी 1 किंवा 2च जण असतात आणि ते त्याच्यात पुढे जात असतात. ज्यावेळेस आपल्या मनात एखादी आयडिया येत असेल तर त्याच्यात प्रत्यक्षात कसं आपण उतरवू शकतो आणि त्याला कशा पद्धतीने पुढे जाऊन आपण त्याला काहीतरी करण्याचं ध्येय आपण ज्यावेळेस हे करतो तरच ते पुढे जाऊन आपण त्याचं मूर्त स्वरूप आणू शकतो. जसं आर्थिक मदत आहे तर वेगवेगळ्या समाजासाठी अनेक महामंडळ आहेत, ते जवळजवळ आपल्याला 10 ते 15 लाखापर्यंत मदत करत असतात. तर नक्की सर पुढच्या वेळेस आपण एक कार्यक्रम आम्ही परत एकदा रोजगार मेळाव्यात घेऊ आणि आम्ही त्या आर्थिक महामंडळांना पण या ठिकाणी पाचारण करू. खूप सारे त्यांच्या अनेक जाती जमातीनुसार त्यांचे महामंडळ आहेत, तर जवळजवळ एक 10 ते 12 महामंडळ आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यात जे बँकांचे LDM आहेत त्यांच्याशी सुद्धा माझा कॉन्टॅक्ट आहे. आपल्याला जर या ठिकाणी तसं आपण आयोजन केलं तर मी नक्कीच त्यांनासुद्धा, बँकांनासुद्धा या ठिकाणी इन्व्हाइट करू शकतो आणि मुलांना काहीतरी मिळेल त्यातून. मुलांची फक्त इच्छाशक्ती पाहिजे सर, कारण ज्या ठिकाणी मुलांची इच्छाशक्ती आहे किंवा विद्यार्थी काहीतरी करण्याची धमक असेल तर तोच पुढं जाणार. नाहीतर आपण फक्त येणार कॉलेजला, जाणार, बाकीचं काहीच नाही, चाललं आहे आपलं शिक्षण, तर उपयोग नाही आहे. आज तुमच्या प्लेन ग्रॅज्युएटला काहीतरी फक्त एखाद्या नोकरीसाठी तुम्हाला ते उपयोगाचं आहे, पण जर तुमच्याकडे स्किल नसेल तर तुम्हाला भविष्यात अनेक अडचणी येऊ शकतील. त्यामुळं आमच्या कार्यालयामार्फत वेगवेगळे स्किलचे प्रशिक्षण सुद्धा राबवले जातात. तर ते प्रशिक्षणाची माहिती घ्या. महाराष्ट्र शासनाचे अनेक योजना आहेत. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, महाराष्ट्र राज्य नाविन्यता विभाग, महाराष्ट्र राज्याचे महामंडळ आहेत, अशा जिल्हा उद्योग केंद्र आहे. अशा अनेक, ज्यावेळेस तुम्ही सर्च करणार तर ह्या गोष्टी तुम्हाला मिळणार. फक्त तुम्ही चाट याच्यावर टाकलं तर तुम्ही तेवढंच फक्त आता ते तिथं
सरांनी विचारलं हैदराबाद पुढं आहे का पुणे पुढं आहे, तर कोणीतरी लगेच सर्च केलं आणि तिथून उत्तर दिलं. हे फक्त अडचणी सोडवण्यासाठी, पण त्या अडचणींवर मात करण्यासाठी तुम्हालाच पुढं जावं लागणार आहे. त्या मात करण्यासाठी जे काही प्रयत्न करावा लागणार, तर तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. तुम्हाला कोणी येऊन घडवणार नाही. शिक्षक प्रयत्न करतात तुम्हाला चांगलं करण्यासाठी, चांगलं शिकवण्यासाठी, परंतु शेवटी मूर्त स्वरूपाने जे काय करायचं असेल तर तुम्हालाच करावं लागेल. बरोबर आहे का नाही? हां, अच्छा, उत्तर कोणी देणं म्हणजे भाषण संपवावं असं अपेक्षित आहे का? असू द्या, ठीक आहे. तुम्ही गेल्या 1 तासापासून या ठिकाणी तसे पण ऐकून घेत आहेत. या ठिकाणी माननीय प्राचार्य सरांनी खरंच रोजगार मेळाव्याचं खूप छान आयोजन केलं आणि त्यांना एक कॉल केला आणि ते लगेच तयार झाले. त्याबद्दल त्यांचेही मी आमच्या कार्यालयाच्या वतीने आभार मानतो. आणि या ठिकाणी उपस्थित उद्योजक पण आलेले आहेत, तर त्यांचाही एक माझं भाग आहे की त्यांचे पण या ठिकाणी स्वागत करून त्यांचेही आभार मानतो आणि आपल्या सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. उद्योग क्षेत्रामध्ये यश अपयश हे चालूच असतं. चिनी हातोड्याचा घाव त्याला माणूस येणार. परंतु आमच्या शिक्षण प्रसारक संस्थेच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि सह्याद्री ॲग्रोवेटचे जे युवा संचालक आहेत, आमच्या लायन्स क्लब संघटनेत समाजाचे एकदम उमदा नेतृत्व असलेले अशा कार्यक्रमाचे अध्यक्ष, त्यांच्याकडे पाहिल्यानंतर एवढंच म्हणावंसं वाटतं की प्रत्येक पाऊल पुढे झेप उंचावी प्रगती होणे. म्हणजे त्यांनी एकदा प्रगतीचा ध्यास धरला ते मागे वळून पाहिलंच नाही. असे अशा कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रतिकेश उद्योजक. आम्ही ग्रामीण भागातून आलो, मग असं झालं तर जरा नाही करायचं, कारण सहानुभूतीमुळे काही फरक पडत नाही. ठीक आहे ना? म्हणजे अल्टिमेटली आपण प्रत्येकाला, म्हणजे मी माझं उदाहरण सांगायचं झालं, जर त्यावेळेस आम्ही ॲग्रिकल्चर कम्प्लीट झाल्यावर तर ग्रामीण भागात काय करायचं आणि व्यावसायिक व्हायचं. कारण मी स्वतः जसं मी तुम्हाला सांगितलं की मला अपेक्षित होतं की मी 10 वर्षानंतर किंवा 5 वर्षानंतर मला इथपर्यंत पोहोचायचं आहे. माझ्या कुटुंबाची या गरज आहे, मला स्वतःची या गरज आहे आणि त्या गरजानुसार ज्यावेळेस मी विचार केला तर त्यावेळेस मी पहिले 2006 ॲग्रिकल्चर असताना नोकरी जॉईन केली. नोकरीमध्ये एका फार्मास्युटिकल डिस्ट्रीब्युटरची मी काम करायचो. 2010 पर्यंत मी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह होतो. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह सोडल्यानंतर मी जे व्यावसायिक सुरुवात केली त्यावेळेस मला कळलं की आपल्याकडे चान्स खूप आहे. म्हणजे ज्यावेळेस आम्ही मिल्किंग मशीन विकायला सुरुवात केलं ना, 200 किलोमीटरच्या परिसरात दूध काढायचं मशीनच नव्हतं. कोणी मशीन लावून पण देत नसायचं. घाबरायचे लोक. त्यांना वाटायचं की गाईच्या नासेला सूज येईल, त्याच्यानंतर रक्त येईल. सुरुवात केल्यामुळे थोडीफार कास लाल व्हायची, तर त्यांना वाटायचं रक्त येईल. कोणीच मशीन लावले नव्हतं. म्हणजे मला पहिलं मशीन विकायला जवळपास 3 ते 4 महिने लागले. त्याच्यातही पण म्हणजे त्या माणसाला दूध काढायला जावं लागायचं. म्हणजे आज मला तुम्हाला याच्यातून काय सांगायचं की ज्यावेळेस आपल्याकडे काय पाहिजे म्हणजे का, की इनोव्हेशन आपण करतो क्युरिओसिटी म्हणजे काय, उत्सुकता पाहिजे ना, की आपल्याला उत्सुकता असेल हे असं का, हे तसं का, हे केल्याने असं काय होईल. ठीक आहे की नाही? जर ज्यावेळेस आपल्याला क्युरिओसिटी असेल तर त्यावेळेस आपण काय करू, क्रिएटिव्हिटी करू, काहीतरी नवीन करू. ज्यावेळेस आपण क्रिएटिव्हिटी करू तर त्याच्यातून नवीन काहीतरी प्रॉडक्ट डेव्हलपमेंट होईल. पण आपल्याला करेक्ट पण पाहिजे की जेणेकरून आपण ते लोकांपर्यंत किंवा त्या टार्गेटेड ऑडियन्स पर्यंत काय करू शकू, पोहोचू शकू. त्याच्यासाठी 2 गोष्टी आणखी महत्त्वाच्या लागतील. कन्सिस्टन्सी पाहिजे, कारण आपण एकदा क्युरिओसिटी काहीतरी गोष्ट डेव्हलप केली. काही लोक आपण आधी करतो की जेवढे काही स्टार्टअप होतात तर त्या स्टार्टअपमध्ये मॅक्सिमम स्टार्टअप काय होतात, स्लो चालतात, फेल होतात. कारण काय होतं, कन्सिस्टन्सी नसते. आणि कन्सिस्टन्सी नसण्याचं कारण काय की त्याच्यासाठी लागणारे कॉम्पिटन्सी म्हणजे ज्या योग्य काही आपण काय करत नाही, डेव्हलप करत नाही. ज्यावेळेस मी माझं उदाहरण सांगतो, ज्यावेळेस आम्ही दूध काढायची मशीन ज्यावेळेस सुरुवात केली तर लोकांना मी डेमो द्यायचो. त्यांच्याकडे घरी जाऊन दूध काढून दाखवायचो. मग ते मशीन 15 दिवस महिनाभर त्याला दूध काढून दाखवलं जायचं. आज मला खूप छान वाटतंय की आज जर आपल्या इथं जर बघितलं की ज्यांच्याकडे राहिले तर त्या प्रत्येक माणसाच्या इथं 80% गोष्टी लोक आहे दूध काढायची मशीन बसवलेली. मग त्यावेळेस जर त्यामधल्या गोष्टी इनोव्हेशन छोट्या गोष्टीचे बदल नसते केले तर आज मी तिला म्हणजे आम्ही ॲज अ कंपनी म्हणून डेव्हलप झालो. ग्रामीण भागामध्ये या प्रत्येक ठिकाणी किती लोकांची लक्ष लागते. ठीक आहे ना? सो मग इनोव्हेशन का करायचं पण झालं, काय म्हणजे टाइम सेव्ह करायचा. अजून बसून बोला, काही प्रॉब्लेम नाही. आता बसून बोलताय, काही दिवसांनी तुम्ही हात वर करून बोला. म्हणजे ऍटलीस्ट हे सांगितलं होतं की आपण पर्सनॅलिटी काहीतरी काही प्रोग्राम का करायचं सांगा. टाइम सेव्ह करायचा. अजून डेव्हलपमेंट
मोबाईल होते. आता कोणते मोबाईल आले? टच पॅड आले. म्हणजे काय झालं? प्रॉडक्ट मध्ये बदल झाला. काही सर्व्हिस इनोव्हेशन आहे. आता सर्व्हिस इनोव्हेशनचा जमाना आहे. तुम्ही बघा की प्रत्येक ठिकाणी आहे ना सर्व्हिस इनोव्हेशन मध्ये छोटं उदाहरण सांगतो की तुम्ही बघा की हे जे Amazon आहे काय आहे? काय ऑनलाईन शॉपिंग आहे. म्हणजे काय करतात ते सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. Amazon त्यांनी स्वतःच्या ते प्रोडक्ट एखादे प्रमोट करताय. अजून तुम्ही बघा स्विगी आहे, झोमॅटो आवडतं ना आपल्याला. पटकन येतं विचार घरी म्हणजे आता ते ब्लिंकिट आहे किंवा त्याचे डोळे झाकून उघडायचे आता काय किती वस्तू आहे. म्हणजे हे काय काय केलं त्यांनी मला सांगा. इनोव्हेशन केलं. कुठली गरज ओळखली त्यांनी ग्राहकाची. बोला ऑनलाईन सर्व्हिस. पण हे जे काही इनोव्हेशन आहे सर्व्हिस इनोव्हेशन स्विगी आहे काय स्विगी आहे झोमॅटो आहे किंवा ते ब्लिंकिट आहे यांनी ग्राहकाची कुठली गरज ओळखली. टाइम सेव्हिंग अजून इझी आहे. म्हणजे काय होतं माहिती का की त्याला इझिली अवेलेबल आहे, त्याला काही रिस्क नाही आहे. अजून काय वाटतं? तो बेसिकली इनोव्हेशन का करायचं आहे की मार्केटमध्ये अनेक बर्निंग नीड्स आहेत की ते आपण शोधायचे आहेत. त्या शोधून काय करायचं आहे माहिती का? अजून तुम्ही उदाहरण घ्या, ओलाचं घ्या, उबरचं घ्या. आज मी त्याला मार्केटमध्ये येत ना तर तुम्ही बघा की स्टँडवर येत ना, स्टँडवर इतक्या सगळ्या रिक्षा वगैरे उभ्या असतात. पण ऑलमोस्ट ज्या मोठ्या शहरांमध्ये जर तुम्ही गेले तर लोक सहजासहजी उबर आणि ते ओला वगैरेच्या कार करतात, कॅब करतात. का? ते इझी आहे ना. लोकांना काय पाहिजे? सेफ्टी पाहिजे, श्युअरिटी पाहिजे, त्याच्यानंतर ॲश्युरन्स पाहिजे, त्याच्यानंतर जेन्युनिटी पाहिजे. म्हणजे ज्या ज्या लोकांनी मार्केटमधल्या गरजा ओळखल्या, नीड्स ओळखल्या, तर त्या लोकांनी काय केलं? इनोव्हेशन केलं. म्हणजे आपल्याला इनोव्हेशन का करायचं आहे? आता का करायचं सांगा? जे डोळे झाकले ना तुम्ही, स्वतःला बघितलं की मला कुठपर्यंत जायचं आहे, त्याच्यासाठीची मला गरज काय, आणि त्या बर्निंग डिझायर, त्या गरज ओळखून मला माझ्या लाईफमध्ये काय करावं लागेल की त्याच्यासाठी मग आपल्याला इनोव्हेशन केलं तो लाईफचा जो जर्नी आहे तो काय होईल? स्लो होईल. मग इनोव्हेशन म्हणून मार्केटमध्ये आपण ज्यावेळेस जाऊ त्यावेळेस काय होईल माहिती आहे का की आपल्याला इनोव्हेशन कशावर करायचं. मी जर सांगितलं की त्याच्यामध्ये आपल्यासाठी क्युरिओसिटी पाहिजे, आपल्याला काहीतरी उत्सुकता पाहिजे. असं काय होऊ शकतं? त्याच्यासाठी करेज पाहिजे, कन्सिस्टन्सी पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे. बरोबर आहे की नाही? हे झालं इनोव्हेशनच्या बाबतीत. आता ह्या इनोव्हेशनला हे इन्क्युबेशन का चिपकवलं बरं? लिहिलं ना ते, कुठे गेलं? इन्क्युबेशन का चिटकवलं त्याला? चला तुमच्यातल्या कोणी हुशार मुलांनी सांगा बरं इन्क्युबेशन म्हणजे काय? ॲक्च्युली दोन टाईपचे लर्निंग प्रोसिजर असतात. एक पहिला जो लर्निंग असतो ना की जो आपण आहे ना कंटिन्युअसली शिकत असतो, म्हणजे पेडागॉगी. ज्या पेडागॉगीमध्ये म्हणजे पूर्वीपासून बघा की आपले शिक्षक आपल्याला वर्गात सांगतात की ए फॉर ॲपल, बी फॉर बॅट, म्हणजे तेच सांगतात, आपण ऐकतो. ठीक आहे ना, की आपण जनरली 5वी 7वी 10वी पर्यंत की ह्या गोष्टी शिकत असतो. पण आत्ताचा जो जमाना आला तर हा कशाचा आला माहिती का? अँड्रॉगॉगीचा, म्हणजे ॲडल्ट लर्निंगचा. ॲडल्ट लर्निंग म्हणजे काय माहिती का की आता हे जे काही पुणे युनिव्हर्सिटी हे सगळं शिकवतंय ना, हे कम्युनिकेटिव्ह लर्निंग आहे बघा, की ज्यामध्ये खूप सारे फ्रेमवर्क्स आहेत, की ज्यामध्ये आहेत ना वन वे कम्युनिकेशन नाही आहे, तुमची इन्व्हॉल्वमेंट आहे, ट्रेनिंग्ज आहेत, सेमिनार आहेत, ऑन जॉब ट्रेनिंग्ज आहेत, फील्ड व्हिजिट आहेत. याचं रिझन काय माहिती आहे का? कम्युनिकेटिव्ह लर्निंग झालं पाहिजे. मी एकटाच बोललो 1 तास तर तुम्ही बोर होऊन जाल. म्हणून तुमचं जे काही शेअरिंग आहे हे खूप महत्त्वाचं आहे. काय वाटतं इन्क्युबेशन ह्याला का जोडलं असावं? इन्क्युबेशन म्हणजे काय मला सांगा? इन्क्युबेटर नावाचा शब्द कोणी ऐकलं का? काय इन्क्युबेटर? इन्क्युबेशन कशाच्या रिलेटेड वापरलं जातात हे माहिती आहे का? अंडी माहिती आहे का? अंडी उबवतात माहिती आहे का? त्याला काय म्हणतात? अंडी उबवण्याला इंग्लिशमधून काय म्हणतात? इन्क्युबेशन म्हणतात. हे मान्य आहे का? मग ते अंडी उबवण्याला इन्क्युबेशन म्हणतात. आणि इनोव्हेशन बरोबर इन्क्युबेशन का अटॅच केला? कारण उबवणे, अंडं ज्यावेळेस कोंबडीने दिलं तर ते फोडलं तर त्याच्यामधून पिल्लू येईल का? नाही येणार. त्याला उबवणं गरजेचंच आहे. तसं इनोव्हेशनला बरं उबवायला काय लागतो? वेळ लागतो, त्याच्यानंतर ॲम्बियंट टेम्परेचर लागतं, त्याच्यानंतर कंडिशन लागते. हे मान्य आहे की नाही? म्हणजे तुम्ही काय केलं, उबवण्याला जर समजा ते अंडा असंच ठेवून दिलं तर त्याच्यातून पिल्लू येईल का?
मग त्याला उभवणं म्हणतात. सो बेसिकली इनोव्हेशनला इन्क्युबेशन का जोडलं माहिती आहे का? कारण जरी तुमच्याकडे इनोव्हेशन असेल तर त्याला काही वेळ दिला पाहिजे, त्याला काही सर्टन परिस्थिती पाहिजे. म्हणजे जे गोल्हार सर आहे, त्याच्यानंतर पंतम साहेब यांनी जे सांगितलं की याच्यासाठी लागणारा जो काही तुमच्याकडे इकोसिस्टम आहे, त्याच्यानंतर फंडिंग आहे, त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी काय करू शकतो, कॉलेज आहे, युनिव्हर्सिटी आहे. गायकवाड सरांनी खूप छान सांगितलं की बाबा की या सगळ्या गोष्टी आपण काय करायला तयार आहोत. सो बेसिकली इनोव्हेशन बरोबर इन्क्युबेशन का पाहिजे? कारण इनोव्हेशन तुम्ही ठरवलं की तुमच्याकडे आयडिया आली तर पहिले त्याच्यात आयडिया सिलेक्शन असेल, 2-3 आयडिया असतील ना की हे करू का ते करू का ते करू. मग त्यातली एखादी आयडिया तुम्ही काय केली, निवडली. ती आयडिया निवडल्यानंतर तिला काय करावं लागेल की कमर्शियल फिजिबिलिटी तुम्ही चेक केली, त्याच्यानंतर टेक्निकल फिजिबिलिटी चेक केली, त्यानंतर तुम्ही काय केलं माहिती आहे का, त्याचा काही प्रमाणामध्ये प्रोटोटाईप किंवा स्टँडर्ड एक स्ट्रक्चर बनवलं. त्याच्यानंतर त्याचं मार्केटमध्ये काय केलं माहिती का, टेस्ट ट्रायल्स घेतल्या. टेस्ट ट्रायल्स घेतल्यानंतर मग तुम्ही त्याचा कमर्शियली काय केली, त्याची व्हायबिलिटी बघितली. मग त्याच्यासाठी इन्व्हेस्टर शोधला, त्याचे डॉक्युमेंटेशन केले, मग त्याचं प्रॉडक्ट लॉन्चिंग केलं, मग त्याचं काय केलं माहिती का, प्रमोशन केलं. हे सगळ्याला किती वेळ लागणार आहे? हां, किती वेळ लागेल? काही महिने तर लागतील, बरोबर आहे की नाही? म्हणून तेवढा वेळ आपल्याला देणं गरजेचं आहे. म्हणून इनोव्हेशन असून उपयोग नाही आहे, त्याच्यासाठीचा संयम, वेळ, डेव्हलपमेंट. म्हणून हा जो काही शब्द आला की ज्यामध्ये इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन आला. बरं, आता इनोव्हेशनला काही सपोर्टिव्ह गोष्टी, टेक्निक्स माहिती आहेत का तुम्हाला? आमच्या इंडस्ट्रीजमध्ये आहेत ना काही सपोर्टिव्ह गोष्टी. कायझन कोणी नाव ऐकलं? कायझन ऐकलंय का कोणी? कायझन काय माहिती आहे का कोणाला? मी सांगतो. कायझन हा जापनीज शब्द आहे की जापनीज ज्या टेक्नॉलॉजी म्हणतो ना की जापनीज लोकांनी काय केलं की असे छोटे छोटे आहेत ना, अनेक आहेत ना टर्मिनॉलॉजी. कायझन म्हणजे काय, म्हणजे चांगले, आणि झेन म्हणजे बदल. हे काही चांगले बदल जर घडवायचे असेल तर त्याला कायझन म्हणतात. मग त्या कायझनमुळं काय होतं की आपण प्रॉडक्टमध्ये छोटे छोटे इम्प्रूव्हमेंट करू शकतो. अजून कानबान आहे की ज्यामध्ये प्रॉडक्टच्या बाबतीत आहेत ना की इवन 5 years असतील. म्हणजे इवन छोटं जर तुम्ही सांगा की पोकायोके नावाचा प्रकार तुम्ही ऐकला असेल. पूर्वी सेम सिम बघितलं तुम्ही, मोबाईलचं सिम, ते एका बाजूने तिरपं असायचं. का बरं? हां, आठवतंय का? असं तिरपं, असं कोपरा त्याचा कट केलेला असायचा. का बरं असायचा तो? कारण ते चुकीच्या जागी बसू नये म्हणून. सो बेसिकली एरर प्रूफिंगचा प्रकार आहे. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या तुम्हाला शिकायला पाहिजेत. आज जरी आपल्याला असं वाटत असेल की कॉलेजनी काय केलं, इथं आणून बसवलेलं आहे, पण हे खरंच बीज आहे. अनेक वेळा आम्ही ज्यावेळेस कॉलेजला असायचो ना तर तुमच्यासारखेच आम्ही शिक्षकांना असायचो. कोणतरी येतंय, बोलतंय, काहीतरी होतंय, आपल्याला समोरच्या माणसापेक्षा शेजारचा माणूस खूप महत्त्वाचा वाटायचा. कारण काय होतं माहिती का की समोरचा माणूस येणार आहे, 10 मिनिटं बोलणार, ठीक आहे, तो त्याच्या पद्धतीनं बोलत असतो, हे करत असतो. पण आपलं वयच असं असतं की ज्यामुळं काय होतं असतं माहिती का, अति चंचलता असते आपल्याकडं. पण त्या चंचलतेमध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी शिकणं गरजेचं आहे. एक व्यावसायिक म्हणून ज्यावेळेस आम्ही सह्याद्री ॲग्रोवेटमध्ये काम करतो ना तर त्यावेळेस आमच्याकडं महिन्याला प्रति माणूस येत ना 10 इनोव्हेशन करत असतो, 10 DSI करतो, डेली स्मॉल इम्प्रूव्हमेंट. की ज्या डेली स्मॉल इम्प्रूव्हमेंटमध्ये आहेत ना आमच्याकडं महिन्याला 400 ते 450 हे छोटे छोटे बदल होतात की ज्यामुळं काय होतं माहिती का, प्रॉडक्टिव्हिटी सोपी होती. तसंच हे जे इनोव्हेशन आहेत ना हे काही आपल्याला बिझनेस टाकल मग मी इनोव्हेशन करेल असं आहे का? इनोव्हेशन प्रत्येक गोष्टीत करायचं आहे. म्हणजे आपण घरी असताना, काम करत असताना, कॉलेजला येताना, रेग्युलर लाईफमध्ये. आज मी तिला सोशल मीडियाचा जमाना आहे बघा. सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये ना आजच्या मितीला आपल्याला इनोव्हेशन म्हणजे काय होतं माहिती का, आजच्या मितीला पूर्वी काय व्हायचं माहिती का की लोकांना वेगळ्या गोष्टीचं फॅसिनेशन आहे. आता आपण त्याच्यात नको जायला. पण आज मी त्याला यूट्यूबर बनायचं जास्त फॅसिनेशन असतं. त्यांना काय वाटतं माहिती का, फुकटमध्ये पैसे भेटणार आहे. मग मी काय करायचे, रील्स काढतो, कुठेही गेला की ते बिचारा आहेत ना तिरपा होतो आणि तो रील काढायला चालू करतो. मग तो तिथं टाकतो, मग त्याला बूस्ट करायचं, हे करायचं. या इनोव्हेशनपेक्षा ते जे काही मीडिया आहे, ChatGPT आहे, गुगल आहे किंवा यूट्यूब आहे, याच्यावरती आपल्याला लागणारं मटेरियल इनोव्हेशनचं, प्रॉडक्टच्या रिलेटेड अनेक लोकांना इंटरेस्ट असतो. पण आपण त्या गोष्टीकडे काय करत नाही, लक्ष देत नाही. सो बेसिकली आजच्या निमित्तानं मला एवढं एकच म्हणायचं आहे, इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन सेल हा जो काय आहे ना की असं कोणी नाही आहे की ज्याला उद्योजक व्हायचं आहे म्हणून त्यांनी काय करायचं, की ज्याला व्यावसायिक व्हायचं म्हणून त्यांनी इनोव्हेशन इन्क्युबेशन करायचं, अशातला काहीही प्रकार नाही. जगभरातले जेवढे काही उद्योजक आहेत त्यातले 90% उद्योजक कधी ना कधी काय होते, नोकरी करत होते. त्यामुळं म्हणजे नेहमी हा प्रश्न पडतो की बाबा की नोकरी का व्यवसाय, नोकरी का व्यवसाय, असं काही नाही आहे. तर मी प्रत्येकाला एवढं एकच सांगाल की नोकरीच.
नोकरी घ्या, त्याच्यामध्ये अनुभव घ्या, ज्या गोष्टीचा आपल्याला इंटरेस्ट आहे त्या इंटरेस्टवर काम करा, त्या व्यवसायामध्ये त्या गोष्टींमध्ये नोकरी करा. नोकरी म्हणजे काय माहिती का, की आपण शिकण्यासाठी आपल्याला पगार भेटतो, ते शिका आणि मग आपण त्या रिलेटेड छोटा स्टार्टअप असेल, व्यवसाय असेल तो करायला पाहिजे. ह्या गोष्टीमध्ये गुंतायला नाही पाहिजे की नोकरी का व्यवसाय फार जास्त कमवतो, हा जास्त कमवतो. इट्स नॉट अबाउट द मनी. इनोव्हेशन इज अबाउट द इम्प्रूव्हमेंट. It is not about doing a job or the business or creating a business or creating a job. Innovation is specially is about the upliftment of the in the present situation. ठीक आहे. सो बेसिकली आज मी तिला इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन सेलच्या निमित्ताने तुम्ही मला इथं बोलायला संधी दिली. त्यानंतर आदरणीय गायकवाड सर असतील, गोलार सर असतील, त्याच्यानंतर पाटील सर असेल, पिंगळे सर असेल आणि तुम्ही माझे सगळे मित्रमंडळींनी ऐकून घेतलं, त्याच्यानंतर प्रतिसाद दिला. मी त्याबद्दल तुमचे आभार मानतो. धन्यवाद. वेळ घेणार नाही तुमचा, अगदी थोडक्यात आभार प्रदर्शन करते, पण ते आपल्याला क्रमप्राप्त आहे. आदरणीय व्यासपीठ व आजच्या या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आदरणीय प्रोफेसर डॉक्टर देविदास गोल्हार सर हे आज एका फोनवर आपल्याकडे इतक्या बिझी शेड्यूलमध्ये आलेले आहेत आणि त्यांनी आपल्याला अगदी सोप्या भाषेत स्टार्टअप ऑलिम्पियाड आणि बूट कॅम्प वगैरे काय असतं आणि तुमच्यासाठी त्याचा कसा फायदा होणार आहे हे सांगितलं आहे. सो महाविद्यालयाच्या वतीने व इनोव्हेशन इन्क्युबेशन सेलच्या वतीने मी आपले मनपूर्वक आभार मानते सर. तसेच दुसरे मान्यवर श्री रविकुमार पंथम सर जे त्यांचे विशेष आभार, कारण त्यांनी इथे उपस्थित राहून नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉम्पिटिशन कशी असते त्याच्याबद्दल माहिती दिली, रोजगार मेळावा हे कशासाठी आहे हे सुद्धा माहिती दिली. त्यांची उपस्थिती आम्हाला प्रेरणादायी ठरली, तर त्यांचेही आभार. आजच्या कार्यक्रमाचे म्हणूया आपण ऊर्जा देणारे असे अध्यक्ष ज्यांनी अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन काय असतं हे तुम्हाला सांगितलं आहे. आणि असेच आपले शिप्र संस्थेचे सदस्य जे आपल्या मुलांना ऊर्जा देत असतात आणि खूप ॲक्टिवली पार्टिसिपेट करत असतात, त्यांचेही मनापासून धन्यवाद. पुढेही त्यांनी आम्हाला असंच मार्गदर्शन करावं असं मी त्यांना विनंती करते. आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय प्रोफेसर डॉक्टर अरुण गायकवाड सर यांनी आम्हाला खूप हा कार्यक्रम घेण्यासाठी सदैव पाठबळ दिलं आहे, प्रेरणा दिली आहे, सगळे मार्गदर्शन केलं आहे, त्यांचंसुद्धा मी आभार मानते. तसेच आपल्या कॉलेजचे उपप्राचार्य प्रोफेसर डॉक्टर तहसीलदार सर, प्रोफेसर डॉक्टर तंबगी सर व प्रोफेसर डॉक्टर सानप सर जे प्लेसमेंट सेलचे कोऑर्डिनेटर आहे, त्यांचेही आभार. आजचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी IIScचे जेवढे मेंबर्स होते, सदस्य होते, त्यांचेसुद्धा मनापासून आभार. त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. त्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे खरे श्रोते आणि लाभार्थी आपले स्टुडंट्स जे इतका वेळ बसून आहेत आणि त्यांनीसुद्धा अतिशय उत्साह दाखवलेला आहे. तुमचे पण आभार. पण त्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाचा आभार मी मानेन आजचे सूत्रसंचालन करणारे प्रोफेसर डॉक्टर JP पाटील सर व त्यांचे सगळे सोबत असलेले सहकारी. त्यांनी अतिशय उत्तम असं आपलं सगळं नियोजन केलं आहे आणि सूत्रसंचालन केलं आहे. शेवटी उपस्थित सर्व मान्यवर, सगळे नॉन टीचिंग स्टाफ, सगळे आलेले सगळे इथे आलेले कंपन्या व त्यांचे जे काही पदाधिकारी होते, जे काय इथे येऊन ते आता पुढे आपलं इंटरव्ह्यूज वगैरे घेणार आहेत, त्यांचेसुद्धा आभार. आपल्या कॉलेजचे जे काही नॉन टीचिंग वर्ग आहे ज्याने हा कार्यक्रम आणि इवन आपल्या कॉलेजचे कॉमर्स शिकामध्ये काम करणारे विद्यार्थी ज्यांनीसुद्धा या हॉल वगैरे व्यवस्थित करण्यात मदत केली. आपले महेश पाचपुते, सचिन कवडे, सचिन बायती सर या सगळ्यांनी खूप मदत केली. या सर्वांचे आभार. आणि एवढं सांगून मी अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करते.